नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. सचिन पिळगावकर आणि फॅमिली यांच्यासोबत आपण काल सुरू केलेला हा प्रवास आता आज पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि सांगतो ऐकाचे दिग्दर्शक काल आपल्याला जॉईन झाले. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतीश राजवाडे यांचं आणि या सिनेमाच्या नायिका संस्कृती वानगुडे यांचं. सचिन सर, सिनेमा म्हटलं की हिरो आहे, हिरोईन आहे, विलन कोण आहेत सिनेमात? जोडी आहे. एक आहे द वन अँड ओनली मिलिंद शिंदे आहा. आणि दुसरं आहे नन अदर देन जगन्नाथ निभंगुणे. हो हो हो. तर आज आपल्यासोबत तांबडे बाबा आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिलिंद शिंदे यांचं. मिलिंद सर, मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद धन्यवाद. खरं तर विलन येणार म्हटलं तर असं घाबरायला होतं ना. असं कधी होतं का हो सर, बाहेर गेलात आणि फॅन मधल्या काही बायका घाबरल्या? सगळ्याच बायका घाबरतात जवळ. लहान मुलं जवळ येत नाहीत, बायका जवळ येत नाहीत. तरुण मुलींचा मग काय प्रश्नच होत सर पण याचा आनंद वाटतो का, पण दुःख पण वाटतं थोडं? नाही. चांगलं वाटतं हे सगळं. मग अर्थात त्यांनी जवळ यावं अशी कधी अपेक्षाच नाही ना आपली. नट म्हणून किंवा खलनायक म्हणून ही एक अर्थात माझी उपलब्धीच आहे. खरं आहे, ही पावती आहे म्हणायला पाहिजे सगळ्यांची. हो 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 हो. या सिनेमात सुद्धा तुम्ही खलनायक साकारताय, हो, हो. तर काय भूमिका आहे सर? या सिनेमात मी, हे आमचे सिनेमाचे नायक आहेत आणि हे आम्ही ज्या काही वाईट वाईट गोष्टी करून ठेवल्या आहेत आधी, त्या सगळ्या हे उघडकीस आणतात. अच्छा. आणि आम्हाला पुढच्या आणखीन वाईट गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात. मला एक प्रश्न पडलाय मिलिंद तुझ्याबद्दल. बोला सर. की स्वतःच्या या अशा इमेजमुळे हां. बायकोशी भांडायला कधी भीती वाटते का? नाही, म्हणजे मला म्हणतात की तुम्ही कायम खलनायकाचीच कामं का करता? तर खलनायक सिनेमातला येतो नंतर, जेव्हा मी सिने क्षेत्रात येतो आधी दिसतोच मी असा. तर तेवढं, तर सर तेवढं दिसणं बायकोसाठी पुरेसं आहे, घरच्यांसाठी पुरेसं आहे. मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मिलिंद हा माणूस म्हणून सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे. या सिनेमात आणखीन एक सुंदर हिरोईन आहे. तिला मी या मंचावरती आता आमंत्रित करणार आहे. खरं तर ती पहिल्यांदा एकदा आमच्या कॅफेमध्ये येऊन गेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा सावंत यांचं. पूजा, हाय निलेश. मी जेव्हा इथून गेले ना, तेव्हा मला खूप आठवण येत होती रे. आई ग, आय मीन सतत स्वप्नात यायचं. आई शपथ, खरं. आणि किती मिस करणं ते. ओ माय गॉड. आय मीन, बरं निलेश, तो कुठे आहे? कोण कुठे? अरे ज्याच्याबद्दल बोलते मी, कोण? भाऊ कदम. पूजा, काहीतरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पूजा, मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू निलेश. आणि मला खूप आनंद होतोय खरं तर की पुन्हा एकदा तुम्ही या कॅफेमध्ये आलेला आहात. या सिनेमात तुमची काय भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा प्लीज. सांगतो ऐका. या ऐतिहासिक चित्रपटात असं मी म्हणेन, कारण का हा माझ्यासाठी ऐतिहासिक चित्रपट आहे, कारण का खुद्द सचिन सरांसोबत मला काम करायला मिळालंय. आणि ह्याच्यात मी एका जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. ओहो. आणि माझं नाव आहे क्षितिजा सावंत. म्हणजे काही झालं तरी सावंत सुटत नाही आहे. संस्कृती, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर सचिन पिळगावकर या माणसाला भेटण्यासाठी आयुष्य जातं माणसाचं, पण तुम्हाला पहिला ब्रेक सिनेमातला जो मिळाला तो सरांच्या बरोबर काम करण्याचा आणि त्यांची नायिका म्हणून, काय अनुभव आहे? मला आठवतं की माझा पहिला सीन सरांबरोबर जेव्हा मी त्यांच्याशी ॲक्च्युली बोलते, तेव्हा जेलमधला इमोशनल सीन आहे. आणि
खूप भीती वाटली होती, डोळ्यातनं पाणीच बाहेर येत नव्हतं. हे सतीश सरांना चांगलं माहिती आहे. सतीश सरांनी मला खूप टेक्निक सांगितल्या, खूप इज आउट केलं आणि इनफॅक्ट सचिन सरांनी पण सांगितलं की हे बघ असं करू नकोस, आता ना अजून थोडंसं डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हां, दॅट्स इट. येस येस येस, येतं आहे, इट्स ओके, इट्स ओके. आणि खरंच खूप मस्त अनुभव. ही इज अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. पण सचिनजींना भेटण्याचा आनंदच एवढा असेल की कसं डोळ्यातनं पाणी काढायचं बाबा, समोर हा माणूस डोळ्यातनं पाणी कसं काढायचं. सर, सगळ्यांच्या भूमिकांबद्दल मी ऐकलं, आता मला ऐकायचंय सचिनजींची यातली भूमिका काय आहे? खरं म्हणजे सतीश हा सब्जेक्ट घेऊन माझ्याकडे जवळजवळ 3 वर्ष आधी आला होता. बर. आणि सतीशने हा सब्जेक्ट जेव्हा मला ऐकवला तेव्हाच मला असं वाटलं की येस आय मस्ट डू इट. याचं काम मी पाहिलेलं आहे आणि मी ते मनापासून अप्रिशिएट केलं आहे. फक्त मी नाही तर माझ्या आईनी सुद्धा. वा 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 वा. ह्या कॅरेक्टरचं नाव आंबट आहे. अच्छा. हां, म्हणजे त्याचं नाव आंबट आहे. त्याला काही लोक आंबटराव म्हणतात. त्याला आंबटराव म्हणून गेला पण भरपूर आवडतं. तर हा जो आंबट आहे तो आत्तापर्यंत तुम्ही केलेला नाही आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त मला त्या भूमिकेवरच पाहिजे. हे जेव्हा एखादा दिग्दर्शक तुम्हाला सांगतो तर ते तो विचारपूर्वक सांगतो. त्यामागचा त्याचा विचार त्याने भरभक्कम विचार केलेला असतो, जो सतीशनी तेव्हाही केला होता आणि मी ताबडतोब त्याकरता पण मान्यता दिली. आणि मग आम्हाला लँडमार्क फिल्म्स नावाचं प्रोडक्शन हाऊस, विधी कासलीवाल नावाच्या निर्माती आमची, कारण त्या स्वतः दिग्दर्शक आहेत, स्वतः जाणतात फिल्म मेकिंग म्हणजे किंवा फिल्मसाठी काय काय करावं लागतं माणसाला. तर त्यामुळे सतीशनी त्यांना निवडलं आणि त्यांनी सतीशना निवडलं आणि नंतर दोघांनी मिळून ह्या सब्जेक्टला होकार दिला. सांगतो ऐका, हे टायटल खूप युनिक आहे आणि खूप गंमत येते ते ऐकताना. याच्या मागची काय गोष्ट आहे? अच्छा. अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे की ह्या माणसाकडे सर्वोत्कृष्ट टायटल्स असतात. वा. आमच्या या चित्रपटात माझा एक साथी आहे, त्याचं नाव आहे घुबड्या. बर. आणि तो साथी म्हणजे माझा एक पपेट. बर. ग्लव पपेट ज्याला म्हणतो, हँड पपेट ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी तो फडावर उभं राहून, कारण तो फडातला, तमाशाच्या फडातला हा अंबटराव एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि तो त्या फडावर उभं राहून जेव्हा स्टँडअप कॉमेडी करत असतो, तर स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय आहे हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तर ते करत असताना तो त्या घुबड्याचा वापर करतो. बर. आणि मग त्याच्याशी संवाद साधतो आणि त्यांनी लोकांचं मनोरंजन करतो. तर ही गोष्ट माझ्या घरातल्या सगळ्यांनाच माहीत होती, कारण ग्लव पपेट किंवा हँड पपेट हे मी श्रिया लहान असल्यापासनं त्या पपेटशी खेळतोय, तशा टाईपच्या पपेटशी खेळतोय. सर, घुबड्याबद्दल तुम्ही उल्लेख करताय, माझी क्युरिओसिटी वाढली आहे, प्रेक्षकांनाही तो घुबड्या बघायचा आहे. मी असं ऐकलं घुबड्याला तुम्ही सोबत घेऊन आलाय? येस, अहो, मग तो घुबड्या आणि त्याच्याशी तुम्ही कसं बोलता हे आम्हाला बघायचंय सर. जरूर. ये बा. नमस्कार कर सगळ्यांना. क्या बात आहे. ओहो. ते काय करतायत? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कानात घातलंय का वाटतं काहीतरी? वा 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 वा, छान दिसतंय की, खूप छान नटलाय. बरं मला सांग घुबड्या. हा बोला मालक. तू इथे कुठल्या कार्यक्रमाला आलेला आहेस? चला. चला म्हणजे काय? चला. अरे चला काय, हवा येऊ द्या. ओहो. क्या बात आहे. ओहो. इथे सर्वात महत्वाची व्यक्ती सध्या कोण आहे? हो डॉक्टर, आमचं पिक्चर बघायला या. नक्की येणार, नक्की येणार आणि आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या. जरूर 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 घेऊ, पण काहीतरी करून दाखवा ना. आमचं पिक्चर बघणार ना? नक्की नक्की सर, मी तर ऍडव्हान्स तिकीट काढलंय. तिकीट काढलंय? हो. दाखवा. अरे हा घुबड्या जाम हुशार आहे राव. हा म्हणजे काय? मी कोणाचा आहे माहितीये का? हो, कोणाचे आहेत सर? हा कोण आहे माहितीये? हा म्हणजे आमच्या शेजारी हे आहेत ना ते. हा हे. हो. क्या बात आहे. म्हणजे ह्याच्यात हे तर करतोच, म्हणजे बोलणं वगैरे, पण ह्यातली अजून एक गंमत आहे जी मी अशी करतो. हे बघा.
Oh. Oh, so cute. Oh. अरे वा हो लय बात आहे, So so लय बात. alive. क्या बात आहे क्या बात आहे. आणि हे रसिक प्रेक्षकांचं प्रेम सांगतो ऐकायला ही सर इतकंच मिळणार आहे जितकं आपण अपेक्षितही केलेलं नसेल त्याच्याही पेक्षा जास्त मिळो ह्या शुभेच्छा मी देतोय सर. तुझ्या तोंडात साखर पडो. काल तुम्ही आलात ते आमचे पप्पा म्हणले बाकीचे लोक आले की मला बोलवा. हा. अरे मी त्यांना सांगितलं की आता येऊ नका. पण तुमचे पप्पा खूप गोड आहेत बरं का. पप्पा टेन्शन घेतात लोक तुमची तुम्हाला बघून आजकाल. अरे बाबा बाबा ए राजा अरे काय तू वेडायस का एवढी मोठी माणसं बोलवलीस हो हा किती सिक्युरिटी असते यांना कोण आहे ते पप्पा? बराक ओबामा Thank you, sir. Thank you. Welcome to India, sir. This is the note that the program is very beautiful, and that's why the Samadhi is the three-cone, and some konache shari bazu saman astat. That's why the marginal utility is very low, but India utility is very high. That's why I'm the product is India. Any opinion, sir? Any opinion? No. Okay. ते म्हणतात अमेरिकेहून परत येईन तेव्हा इथे येईल असं म्हणतात. ओके ओके त्यांनी मान्य केलंय काय? मान्य केलं बरं झालं ना व्यवस्थित पैसे आहेत ना जायला का देऊ सुट्टे नाही ना तुमच्याकडे अरे देवा नाही रे, नाही अरे देवा हे बघा बाकीचे जरी म्हणाले असते की तुमच्यासाठी येणार नाही पण मी तुमच्यासाठी चालले त्यामुळे प्लीज मला सोडा. थँक्यू नाही यावंच लागणार बाबा असं कसं सोडायचं कसं हा, सोडायचं कसं राखी सावंत माहितीये मला ओळखतो यांना मी कोण? सुबोध भावे अरे हे तर बालगंधर्व काय पप्पा संबंध? संस्कृती आहे. संस्कृती मालगुडे डेज बरोबर नाही 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 अरे हा सुबोध राहुल द्रविड नाही नाही करेक्ट ओळखलेले मी सर सर आपण बॅट बॉल खेळूया बॅट आहे का बॅट आहे का एक एक कसं आहे कसं काय आउट सर गुड सर गुड सर झालं पप्पा? अरे झालं म्हणजे माहिती नाही. अरे अहमद मिया आप इधर ही सेम कपड़ा मेरा भी सेम कपड़ा मला यायचंय मिलिंद सरांकडे. मला असं तुमच्या मित्रांकडून कळालं सर तुम्ही खूप छान गाता आणि मिलिंद सरांचा आवाज सगळ्यांना ऐकायचा आहे. अरे आम्हाला पण मिलिंद सर तांबडे बाबा. हो तिकडेच मला यायचंय खरं तर. हे तांबडे बाबा कधी आम्हाला बघायला मिळणार आहेत? हे कोण आहेत नक्की सर? कपडे घातले की मी तांबडे बाबा म्हणजे त्या भूमिकेचे हो हो हो. ते त्या तू तिथे मी त्या सिरियलच्या निमित्तानं ते गाणं डेव्हलप झालं. त्याला पोषक वातावरण चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक राजू सावंत यांनी निर्माण केलं. त्यामुळे मी ते शब्द लिहिले. ते फक्त मला क्रेडिट मिळतं ते अगदी बरोबर नाही, ते सगळ्यांचंच मिळून आहे. फक्त ते शब्द माझ्याकडनं कागदावर उतरले आणि तोंडातून बाहेर निघाले. त्यातल्या प्लीज सर आमच्या क्या बात आहे सर. ह्याच आवाजात
सगळ्या लोकांच्या लक्षात आहे की तुम्ही सुद्धा उत्तम अभिनेते आहात. महेश मांजरेकरांच्या वास्तवमधून तुमचं दर्शन झालेलं आहे, निदान सिनेमातून तुमचं दर्शन झालेलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. कुठेतरी माझ्यातल्या त्या ॲक्टरची खूप मदत होते मला सिरियल्स किंवा फिल्म्स डिरेक्ट करताना. कारण बऱ्याच वेळा मी ॲक्टर्सच्या सायकोलॉजीप्रमाणे विचार करू शकतो त्या सिच्युएशनमध्ये, आणि म्हणून कदाचित मी जास्ती बेटर एक्सप्लेन करू शकत असेन माझ्या कास्टला मला काय हवं आहे. सतीश सर, मगाशी मी उल्लेख केला की तुम्ही खूप उत्तम अभिनेते आहात, पण आत्ता तुम्ही दिग्दर्शन करताय, अनेक अभिनेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय. माझ्याही घरात एक दिग्दर्शक आहे सर, आणि त्याचं म्हणणं आहे की खास तुमच्या समोर काही दिग्दर्शन करायचं करा. काय आला ओळखलं का थल मला डायलेक्टर आलाय कोणी? ओळखलं काय थल मला डायलेक्टर आलाय कोणी? मला स्पॉट बायचा असिस्टंट केलाय यांनी. तर मी इथे एक फिल्म डिलेक्ट करायला आलोय. अच्छा. चल असं कळलंय की तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे. मैं लाईव्ह बना देगा, चल टेन्शन मत लो. थँक्यू सो मच सर. हे इतरांचं लाईव्ह बनवतो, तुम्ही त्यांचं करणार आहात. चल, आप फिल्म तो देखो, रोमांटिक फिल्म है. हिरो सर चाय कॉफी कुछ थामन असिस्टंट असिस्टेंट मेरा असिस्टेंट. ओके. चल हम लोग जो फिल्म करने जा रहे हैं ये एक रोमांटिक फिल्म है. ओके, तो आपको शाहरुख खान तो मालूम होगा जी. हाँ, तो आपको शाहरुख बनना है और डायलॉग बोलना है. एक लड़की होती वेली पिशी, दल महा लावायची बिशी. नाही एक मी वाचून दाखवतो. लक्ष द्या. एक म्हणजे तुम्ही ऍक्टिंग तुमच्या हिशोबाने करा. एक लडकी होती वेडी पिशी, दरमा लावायची भिशी, तिला आवडायची माझी छोटीशी मिशी. क्या बात है, डर दे डर. ती जेव्हा माझ्याकडे यायची तेव्हा शर्मा के इतरा के बोला करती थी, ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. ओके एवढं चल, आहे. वाचून केलं तर प्लीज प्लीज नाही. चल, नो प्रॉब्लेम. अरे ओ क्या? ढोलक दो. अच्छा. शाहरुखचं लग्न म्हणताय का? धांगाता टाक. ओके थल. ओके. डेली हाँ. आपका कॉन्फिडेंस. हाँ. ओके थल. काय आपको कॉन्फिडन्स का पार्ट चल जरा नाही एक मिनिट घेतो? पकड़ा. ओके 58.5 ले जा. ओके धूम करना हो था, इतना शॉट है. ओके चलो चल लेनी रेडी. एक्शन. एक लड़की होती वेडी पिशी, एक लड़की होती वेडी पिशी, दरमा लावायची नहीं भिशी. क्या हो रहा है थल, फील नहीं आ रहा है थल. नहीं, प्रॉब्लम क्या हो रहा है मला? फील नहीं आ रहा. अरे यार सर एक चान्स और एक हीरोइन को बुलाते हैं, ठीक है? हीरोइन का एंट्री. कमाल, इधर का, इधर. ये हीरो है. ओके चल ऐश्वर्या. ओके ये नदले धुका के. ओके आपको ऐसा नदल ऊपर करना है, आंखों में आंखें डाल के बोलना है. ओके सर. एक्शन. कमाल बेबी कमाल, क्या बात है. एडिशन मत लो सर. चलो चलो. सर हीरोइन आंखें खोल ही नहीं रही है. अरे एक मिनिट. झोपली ती. अरे नाही. नाही. काय प्रॉब्लेम आहे? डोळे आले का तुझे? डोळे नाही आले? अच्छा. ओके चल करते हैं. हाँ सर. चलो एक्शन. चल आपको ब्लैक चाहिए? काय? यू नीड अ ब्लैक. ब्रेक ब्लैक ओके उधर भेज जाइए आप. हीरो का इतना टेंशन है ना माँ का. अरे हे
साउथ में भी डबिंग कर सकते अपन महा खत्म चल प्लीज चल चल एक शॉट चल प्लीज प्लीज चलो करते हैं. ज्यादा सर. जोर से मत बजाना, भाड़े का है. एक बार ऐसा करो प्लीज इसको इसको एक मिनट ये बाल ठीक है. अरे बेबी आई लव यू अच्छा लगा हो जाएगा हाँ हो जाएगा ओके सर एक मिनट, इनको थोड़े बाल लगा देंगे क्या ऊपर से? नहीं ऐसे कर लेंगे. नो मैं क्या बोलता हूँ? एक मिनट हाँ. हाँ. एक लड़की होती वेड़ी पिशी, हाँ दरमा लगाती थी भिशी, सर वो बजाओ उसको पसंद आती थी मेरी छोटी सी मिशी. क्या बात आहे सर ती जेव्हा माझ्याकडे यायची ती जेव्हा माझ्याकडे यायची तेव्हा शर्मा के तेव्हा शर्मा के इतला के इतला के म्हणायची, बोला करती थी बोला करती थी, ये प्यार कैसे होता है ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है ये प्यार कैसे होता है. और मैं कहता था और मैं कहता था ताना ना ताना ना ना कम ऑन चल कम ऑन चल ताना ना इतना ही दो बस मुंह से हाँ? ऐसे. आप कैसे दे सकते हो सर कहाँ से दे सकते हो आप टेंशन नहीं चल टेंशन नहीं हाँ आज मेरे को मेरा हीरो मिल गया आज आमच्याकडे सचिन सर आहेत आणि सचिन म्हणजे तसे डान्सचे महागुरू आमच्यासाठी. तर सचिन जी आहेत, एका हिरोईनचा डान्स बघितलाय, आणखीन एक हिरोईन आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सचिन सर हिरोईनच्या सोबत तुमचा एक डान्स जर आम्हाला बघायला मिळाला आज तर खूप मजा येईल. तर या सगळ्या मंडळींना आपण भेटलोय, सांगतो ऐकायची चर्चा चालली आहे. आम्हाला आणखीन काही गोष्टी ऐकायच्यात, पण आता वेळ झाली आणखीन एका या चित्रपटातल्या स्टारला बोलवायची. अरे वा. खरं तर सगळ्यांना उत्सुकता असेल की हे कोण आहेत आणि एवढ्या वेळानंतर आम्ही त्यांना का बोलवतो, कारण ते इतके बिझी असतात सध्या. त्यांची डेट मिळवणं आम्हाला खूप अवघड गेलं. त्यांना खूप सिक्युरिटी असते आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांना आणावं लागतं. सगळा अंदाज घेऊन बॉम्ब स्क्वॉड पथकाची 2-3 कुत्री फिरवून त्यानंतर आता मी त्यांना इथं बोलावतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात इन्स्पेक्टर खर्डेंचं.
सिक्युरिटी 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 ओ हो हॅलो सिक्युरिटी सिक्युरिटी कम कम अरे एक सिक्युरिटी भाऊचा बॉडीगार्ड कळलं कळलं हे क्या हे जरा शांत करा एवढं शांत करा सांगितलं नव्हतं जा आता जा पेमेंट नंतर करतो जा साहेब गणपतीचं तरी द्या ना. जा नंतर देतो पाहुण्याचा दिवाळीचं तर दिवाळी आली का मागच्या दिवाळीचे थकलेत. तू जा ना नंतर देतो ना तुला बरं साहेब ते ड्रायव्हिंग करतो त्याचे द्या. अरे तू जातो का गोळा खाली तुला हे घे. जा आता त्यात गोळ्या घालायला तरी पैसे द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊ कदम यांच्यासाठी. सर तुम्ही आज इथे आलात मला इतका आनंद झालेला आहे सर. चला हवा येऊ द्या तुम्ही बघत असतात हो पण तुम्हाला वेळ किती मिळतो मला माहिती नाही सर या सगळ्या कामातून तुमच्या पण आम्हाला इतका आनंद झाला सर आज की सचिन जे आहेत तुम्ही आहात सतीश सर पण तुम्ही येणार की नाही याबद्दल खूप उत्सुकता होती. कसं वाटतं सर इथे येऊन? नाही खूप छान वाटतं आणि मला वेळ मिळाला याबद्दल. मी आता शूटिंगवरूनच आलो त्यांनी मला सांगितलं की लवकर पॅकअप म्हणजे खूप सपोर्ट केला. Okay. सीन पटापट घेतले आणि प्रमोशनसाठी यायचं होतं म्हणून मी आलोच. त्या बात. आणि आमची मुलं जे परफॉर्म करतात सर म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतो. कसं वाटतं सर तुम्हाला? नाही खूप हे काढू का हो हो खूप मस्त वाटतं म्हणजे एक एनर्जी येते आणि खूप चांगले चांगले टॅलेंट अशी मुलं आहेत ती आणि खूप बरं वाटतं की एक आम्ही एकेकाळी आम्ही हे सगळं करायचो आणि आता हे बघताना खूप खूप म्हणजे ते दिवस आठवले. तुम्ही या सिनेमामध्ये इन्स्पेक्टर खरडे. खर्डे यांची भूमिका करताय तर जर तुम्ही आम्हाला त्यातला काही एखादा डायलॉग ऐकवलं तर खूप बरं होईल सर. मी एक डायलॉग बोलतो सगळे असे गावकरी जमलेत आणि ते ओरडतायत आरोपीला अटक करा आरोपीला अटक करा आणि मग मी चिडून एक डायलॉग बोलतो. ओके 24 तासाच्या आत जर आरोपीला पकडलं नाही तर आय अंडर अरेस्ट ऑन डॉंकी. त्याचं स्पष्टीकरण देतो आमच्या पिक्चरमधला हवालदार वैभव मांगले. तो म्हणतो 24 तासाच्या आत जर आरोपीला पकडलं नाही तर साहेब म्हणाले आमची धिंड काढा ती पण गाढवावरून नागडी. सचिन सर भाऊंच्या बरोबर भाऊंना या सिनेमामध्ये कास्ट केलं म्हणजे सरांच्या बरोबर काम करण्याचा सरांचा अनुभव काय होता? माझ्यासाठी दोन्ही सर आहेत आता. हो तर नाही म्हणजे मी फ्रँकली सांगायचं तर मी भाऊच्या बरोबर प्रथम काम केलं. याआधी मी भाऊ बरोबर कधी काम नव्हतं केलं पण त्याचं काम आवर्जून अनेक वेळा पाहिलं टेलिव्हिजनवरनं आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं तेव्हा तेव्हा मी ह्याला फोन केलेला आहे. ह्याचा नंबर माझ्याकडे नव्हता तेव्हा सतीश तारे त्यांचा पण मी खूप खूप मोठा फॅन आहे. तर सतीश बरोबर भाऊंनी एक बाप मुलाचा एक ॲक्ट केला होता पू बाय पू मधला. मी सतीशला ताबडतोब दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्याला सांगितलं काय क्या बात आहे म्हणजे मी डोळ्यात पाणी आलं माझ्या बघून आणि तू तर चांगला आहेसच नट मी तुझा खूप मोठा फॅन आहे पण त्या भाऊचा पण मी खूप मोठा फॅन झालो बाबा. मी तुमच्याबरोबर काम करणं हे सुदैवानं अहो कारण खरंच सांगतो मी सतीश सरांचे खूप आभारी म्हणतो की त्यांनी सचिन सराबरोबर काम करायची मला संधी दिली. म्हणजे मला माझ्यासाठी ते आमच्या मराठीतले अमिताभ बच्चन आहेत. क्या बात है. भाऊ मला तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे खरं तर जे लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. भाऊंच्या उत्तम विनोदाचं कारण आम्हाला जाणून घ्यायचं की इतका निरागस विनोद कसा काय करू शकता भाऊ? लहानपणी लोकनाट्य बघितलं चित्रपट बघितले ते पडद्यावरचे चित्रपट त्यावेळी आणि ती धमाल ते कुठेतरी एक असतं आपल्यात एक मूल विनोदी आणि ते हे सगळं एन्जॉय करायला लावतं आणि सुदैवाने देवाने मला एवढं निराकस पण ठेवलेलं आहे. प्रत्येक कॉमेडीच्या मागे एक ट्रॅजेडी असते.
त्या ट्रॅजेडीशिवाय ती कॉमेडी होत नाही. माझं असं म्हणणं नाही भाऊच्या मागे ट्रॅजेडी, पण त्याच्या चेहऱ्यावर जी एक सतत करुणा असते, जी त्याला गॉड गिफ्ट आहे, त्याच्यामुळे जो ह्युमर रेप्लिकेट आणि डुप्लिकेट होऊन जो पोचतो लोकांपर्यंत, तोच बँग ऑन हिट होतो. कुणावर कधी शेवटचं रागवलंय आयुष्यात? भांडण वगैरे केलंय कधी? हां केलंय बायकोशी. बायकोशी? स्वर बघा त्यांचं किती खाली. हो पण ते बायकोशी करून माझाच मला राग येतो नंतर. हो? फारच चुकलं काहीतरी उगाच बोललो. भाऊ तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कुणी कुणाला प्रपोज केलं सर? मीच केलं. किती पटापट उत्तर तयार आहेत. नाही खरं कारण मला गॅरंटी होती की ती का करेल. का बरं असं? का बरं असं? अरे काहीतरी हवं ना मग करायला, प्रपोज करायला समोर छान असं दिसणारं. तर तिने केलं असतं पण तसं नव्हतं. पण ती हो म्हणाली, त्याच्यात तिने काहीतरी छान बघितलं असेल. हां ती तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात असं मला उत्तर दिलं. क्या बात. तरी मला डाऊट यायचं तरी म्हटलं खरंच सांग. सचिन सर, या सिनेमामध्ये सुद्धा एक आगळं वेगळं गाणं आहे जे आमच्या शोचं सुद्धा नाव होतं, फुबाई फू. फुबाई फू फुगडी फू हे जे शब्द आहेत ते पारंपरिक आहेत. हो. तर त्यामुळे ते पारंपरिक शब्द घेऊन मग त्यात आपण काय ॲडिशन करू शकतो ह्याचा विचार मग दिग्दर्शकांनी केला आणि गीतकारांनी केला. क्या बात है. तर आता या फुबाई फूची एक झलक सर तुम्ही आम्हाला ऐकवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. ये माझं एक्सप्रेशन आहे की सांगतो ऐकापासनं माझी नवी इनिंग सुरू होते. अरे वा. सर, कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर फिरता तुम्हाला खूप फॅन्स भेटत असतील सगळ्यांनाच, तर असेच काही फॅन्स समोर बसलेले आहेत ज्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बघूयात त्यांच्या मनामध्ये कोणते प्रश्न दडलेले आहेत. कुणाला प्रश्न विचारायचा आहे? मला सतीश राजवाडेंना विचारायचं आहे. हा, सर मी तुमच्या सिनेमाचं पोस्टर बघितलंय सर. म्हणजे त्याच्यावरती सचिनजी दिसतात आणि इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये भाऊ कदम दिसतात, पण मागे हवालदाराच्या भूमिकेत कोण आहेत? हवालदाराच्या भूमिकेत वैभव मांगले आहेत. न्यू कमर आहेत. इथं आणायला पाहिजे होतं ना, थोडं फेस व्हॅल्यू मिळाली असती. सर मला विचारायचं भाऊ कदमांना सर. हा सर बोला. भाऊ कदम सर, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. म्हणजे मी आधीपासून तुमचं काम बघतो. सर मला असं म्हणायचं आहे की इंडस्ट्रीमध्ये ना खूप जोड्या फेमस होतात. म्हणजे जय वीरू, नंतर सचिनजी, सुप्रियाजी, त्याचं म्हणजे लैला मजनू, श्रीदेवी, अशा खूप जोड्या फेमस होतात. तशी तुमची पण एक जोडी अशी फेमस झाली, म्हणजे तुम्ही आणि कुशल बद्रिकेजी. मला जाम आवडतं तुमचं काम, म्हणजे जाम भारी जोडी आहे तुमची. तर तुम्ही कुशल बद्रिकेंविषयी काय सांगू इच्छिता? सगळ्यांना ऐकायचं. चांगला प्रश्न आहे. मला खरंच बोलायचं होतं कुशलबद्दल. चांगलं विचारलं तुम्ही. कुशल हा खूप माझ्या जवळचा घरचा एकदम फालतू मित्र आहे. खूप म्हणजे तुम्ही त्याला बघितलं ना की असं वाटेल याला चपलेने काय मारत नाही. एकदा वडपौर्णिमेला त्याच्या बायकोचा फोन आला वहिनींचा. म्हटलं हॅलो वहिनी बोला काय झालं? ती म्हणाली भाऊजी काय करू, वडपौर्णिमा आहे पण ते वाक्य मला नाही बोलवतो, 7 जन्मे हाच नवरा. अगं म्हटलं काय नाही, अंधश्रद्धा आहे, तू बोल. अच्छा, तर तर असे असं तुमचे आमची ते मैत्री आहे. मैत्री आहेत. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुझ्या आईचा घो.
दुसरा कोणाला प्रश्न आहे का? हा प्लीज तुम्ही विचारा. मला वैभव मांगल्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. वैभव मांगले नाही येतात इथे. अरे मग ते कोण आहेत ते? हे मिलिंद शिंदे सर आहेत. अरे ते नाही आले काय? नाही नाही आहे घरी तरी काय करणार एकटे यायला पाहिजे. असू द्या, ते नाही आहेत तर मला सांस्कृतिक गालपुडे यांना विचारायचं होतं. संस्कृती हा, वेगळं. हा, आडनाव हा, तसं नाही. आला, आला. पाठ करून सांस्कृतिक बालवाडी यांना मला येतं. संस्कृती बालगुडे नीट उच्चारा. काय संस्कृती बालगुडे. जा, एवढं कठीण असेल तर मग आम्हाला विचार. मूड गेला आमचा आता. जा दे. आम्ही नाही विचारणार. बर हे रुसले दुसऱ्यांना कोणाला विचारायचं का? मला. हा प्लीज विचारा. मला वैभव मांगलेंना विचारायचं आहे. अहो सांगितलंय की वैभव मांगले इथे नाहीये, दुसऱ्या प्रमोशनला किंवा दुसऱ्या शूटिंगला आहेत ते. पिक्चर मध्ये तरी आहेत ना? का फक्त पोस्टरवर दिसतात ते? हा? येत नाही म्हणजे काय? हे का बाजूला गेले? Die Hard fan चिडले होते. ते. बरं नाना पाटेकरांना विचारायचं. बरं आणि कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? मला सचिन सरांना प्रश्न विचारायचा आहे की ते आमच्यासाठी एकापेक्षा एकच्या सॉन्गवर डान्स करतील का? अच्छा म्हणजे रिक्वेस्ट आहे त्यांची. अवश्य त्या मुखड्यावरती अवश्य नाचीन, पण फक्त भाऊ कदम माझी साथ देत असतील. ये बात! ये बात! सांगतो ऐकाच्या निमित्तानं ही सगळी टीम आज आमच्याकडे आली. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार मानतो. हा चित्रपट जो आहे ह्याचे तुम्ही प्रोमोज पाहाल, थिएट्रिकल ट्रेलर्स पाहाल, सर्व पाहाल, पण ती फक्त एक झलक आहे एवढं लक्षात ठेवा. मी सचिन पिळगावकर एक अभिनेता म्हणून तुम्हाला वचन देऊ इच्छितो की हा चित्रपट जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर संपूर्णपणे जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की मला काय सांगायचं आहे. क्या बात है! वा 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 वा. सचिनजी आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि सचिनजी आमच्याकडे आलेत त्यामुळे त्यांना काय भेट द्यायची, काय सरप्राईज द्यायचं याचा खूप विचार आम्ही केला आणि एक छानशी भेटवस्तू आम्हाला तुमच्या परमिशननी तुम्हाला द्यायची आहे सर.